जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 200 पाहणार आहोत. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोचितो राम सर्वत्र पाहे. जय जय रघुवीर समर्थ. शुद्ध आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर माणसाच्या मनाची काय अवस्था होते त्याचे वर्णन समर्थांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे. शुद्ध आत्मज्ञान म्हणजे मी देह नसून मी आत्मा आहे हे समजणं, आणि हे गुरुकृपेशिवाय समजूच शकत नाही. फक्त गुरुकृपाच आपल्याला त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवून देऊ शकते. मी देह आहे असे जोपर्यंत आपल्याला वाटते तोपर्यंत तो परमात्मा आपल्यापासून दूर आहे. परंतु जेव्हा गुरुकृपेने हे ज्ञान होईल की मी देह नसून आत्मा आहे, तेव्हा त्याच क्षणी आपल्याला त्या आत्मस्वरूपाचं खरं दर्शन घडेल. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता. अर्थात ज्यावेळी खरे आत्मज्ञान होईल त्याच वेळेला आपल्याला तो परमात्मा कळेल, त्या परमात्म्याचं आकलन आपल्याला होईल. आणि एकदा का ज्ञान प्राप्त झाले की मग काय होते, तर समर्थ म्हणतात, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. आत्मज्ञान झाल्यानंतर साक्षी भाव नाहीसा होतो. आपले मन जोपर्यंत संसारामध्ये गुंतलेले आहे तोपर्यंत साक्षी भाव येणार नाही. आपल्यातील तमोगुण नाहीसा झाल्याशिवाय साक्षीभाव निर्माण होणार नाही. आणि परमार्थामध्ये तर साक्षीभावाला फार महत्त्व आहे. हाच साक्षीभाव आपल्याला साक्षात्काराकडे घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडतो. साक्षीभाव म्हणजे एक प्रकारचे वैराग्यच आहे. सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन आयुष्याकडे बघायचे म्हणजेच साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे जीवनातल्या प्रत्येक घटनाकडे त्रयस्थ नजरेने पाहणे, त्या घटनांपासून आपण स्वतः अलिप्त राहणे. आणि एकदा का जीवनातल्या प्रत्येक घटनाकडे साक्षीभावाने पाहायला लागलो तर मग आपल्यावर कोणत्याच सुखदुःखांचा परिणाम होत नाही. असा साक्षीभाव जागृत झाला की मन हे उन्मन होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मना उन्मनी शब्द कुंठित आहे. मनाचे उन्मनन होते म्हणजे काय, मनाची उन्नती होते. मन हे मन राहतच नाही, ते अमन होते, ते न मन होते. अमन म्हणजे शांती, अर्थात मन शांत होते. त्याच्यावर जीवनातल्या अनुकूल प्रतिकूल कोणत्याही घटनांचा काहीही परिणाम होत नाही. ते मन विचलित होत नाही, ते स्थिर, गंभीर आणि शांत होते. आणि मग भगवंताविषयी काही सांगायचं म्हटलं तर शब्द उरतच नाही, कारण सर्वत्र तोच परमात्मा भरलेला आहे हे लक्षात येते. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात, तोगे तोचितो राम सर्वत्र आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर हे लक्षात येतं की सगळ्या जगामध्ये तोच परमात्मा भरलेला आहे, आणि तो म्हणजेच मी आहे, दुसरा कुणी नाही. मग द्वैत भावना नष्ट होऊन जाते आणि अद्वैत भावनेचे दर्शन होते. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र तोच आहे हे समजते. जो सर्वांमध्ये आहे तो माझ्यातही आहे. मग भेद उरला कुठे? जिथे भेद नाही तिथे मग दुःख नाही,
चिंता नाही, भय नाही, शोक नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे की हरी आला हाता मग कसली भय चिंता. अशा प्रकारे जेव्हा एका परमात्म्या वाचून अन्य काही दिसतच नाही, याला समर्थांनी रामदर्शन असे म्हटलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसे आले. अर्थात आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे माझे मन हे रामरूप झाले आणि मनाची सहज प्रवृत्ती नष्ट होऊन गेली आहे आणि ते निवृत्तीपदाला प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला हेच सांगतात की आत्मज्ञान झाल्यामुळे माझे मन उन्मन झाले आहे आणि माझे मन राममय झाल्यामुळे सर्वत्र मला फक्त रामाचेच दर्शन होत आहे. आणि म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र आहे. जय जय रघुवीर समर्थ.